शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. एक सेकंड, मी जरा यांनी लॅपटॉप वरून जॉईन करते. सगळे जे जे जॉईन झाले त्यांनी पुस्तक ठेवलंय का सोबत? नमस्कार मॅम. पुस्तक आहे. पुस्तक आहे. बसायचं का थोडं तुला सगळ्यांनी इथे? म्यूट करा. ज्यांचा आवाज बॅकग्राऊंड नॉईज आहे त्यांनी बॅकग्राऊंड नॉईज ज्यांचा आहे त्यांनी म्यूट करा प्लीज. ओके. हा, मी पुस्तक ठेवायला सांगितलं होतं. आहे का पुस्तक? सापडलं का सगळ्यांना? काय मुलांनो? हो मॅम. व्हेरी गुड. ठीक आहे, आज आपण त्यातलं थोडंसं रिवाइज करणार आहे. ठीक आहे, आज आपण मागच्या सत्रातलं थोडंसं रिवाइज करू, म्हणजे तुम्हाला उजळणी करू. रिवाइज करू म्हणजे काय म्हणतात त्याला? मराठीत काय म्हणतो आपण त्याला? उजळणी. ठीक आहे. मला माझ्याच करावं लागेल. तर प्रार्थना घेऊया पहिले. मला फक्त 2 मिनिट. कोण कोण आले? ओजस्वी, आदी, अनघा, अद्विका, मनवा, निर्मिती आणि ओके. ठीक आहे. कोण म्हणते प्रार्थना? हँड रेस करा. पहिला कडवा, दुसरा कडवा, तिसरा कडवा. ओजस्वी व्हर्च्युअल हँड रेस करा. पहिलं कडवं ओजस्वी म्हणेल. दुसरं कडवं आदी म्हणेल. ठीक आहे. आणि तिसरं कडवं प्रियल. येतं का तिसरं कडवं? लिहिलंय का प्रियल? काय मॅम? प्रार्थना येते का? थोडं येतं मॅम. लिहिली होती ना मॅम? मी वाटतं ते तो क्लासमध्ये ऍबसेंट होती मी. मग लिहायला सांगितलेली ना. काय या आता लिहून काढशील? ठीक आहे. ठीक आहे मॅम. हा चालेल. तर तिसरं कडवं मनवा, तुला येतं का? नाही मॅम. लिहिली आहे ना? लिहिलेली आहे ना? लिहायला सांगितली होती ना? हा, लिहिलेली मी. मग लिहिलेली वाचायची. ठीक आहे. बर. चालेल. हा ठीक आहे. पहिलं ओजस्वी, दुसरं आदी, तिसरं मनवा. सगळ्यांनी हात जोडा आणि छान बसा. हा चला सुरू करा. हेच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हेच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हेच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हेच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देईय मला काजव्यांचे जागणे.
माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. दिसत नाहीये. अनम्यूट कर आणि बोल. अनम्यूट कर आणि बोल. मागच्या वर्गात होतास का? हा ठीक आहे, एक मिनिट, सॉरी ना, लावायचं राहून गेलं. अनम्यूट कर ना. हो मॅम. मागच्या वर्गात होतास का तू? मॅम मी नव्हतं. मग तुला माहिती आहे का काय काय झालं क्लासमध्ये? तर पाहिलंय का युट्यूब वर आपण पोस्ट करतो ना? मॅम मी नव्हतं बघितलं ते. एक्झाम सुरू होतं हे सांग, आज पेपर संपलं हे सांग. मला अरे माहिती होतं. ओके, माहिती होतं. बरं, हे बघ, मागच्या ह्याच्यात प्रार्थना लिहायला सांगितलेली आणि पत्र लेखन घेतलेलं. ठीक हो आहे, मी प्रार्थना लिहिलं. त्याचं युट्यूब लिहिली का? हो. बरं, आणि प्रार्थना लिहिलीस, ती लिहिलेली प्रार्थना फोटो काढून पाठव. हो मॅम. तर चिन्मय, तू पण आजच जॉईन झालास का? नाही मी काय मागचं वर्ष पण होतं. अच्छा, या वर्षी या सत्रामध्ये तू आजच येतोय ना वर्गात? हो आज येत आहे. हा, मग माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो आवाज मॅम. ठीक आहे. तर मला विचारायचं होतं, चिन्मय, आता तुझी ओळख सांग, आपण ओळख करून घेऊ चिन्मयची. चला, कुठे असतोस, काय करतोस, किती वर्गात शिकतोस? माझं नाव प्रयाग उके आहे. मी 6th स्टँडर्ड मध्ये आहे. मला आवडतं फुटबॉल खेळायला. आज एक्झामचं प्लीज सांग ना. बरं ठीक आहे, फुटबॉल खेळायला आवडतं. चिन्मय, तुझी ओळख सांग. कुठे गेला? अनम्यूट कर आणि बोल ना. हो मॅम. नाही, प्रयाण नाही, चिन्मय. प्रयाण तू म्यूट कर. माझं नाही सारखं. यस मॅम. बोला. मॅम माझं नाव चिन्मय निलेश नाटेकर आहे. मी 6th स्टँडर्ड मध्ये शिकतो. मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. कुठे राहतोस? मी कोल्हापूर न्यू पॅलेस. कोल्हापूरला राहतोस. तर तुला वर्गाची प्रार्थना माहिती आहे का? हो मॅम. लिहिलीस का? लिहायची होती. नाही बरं, मॅम. ग्रुपवर पाठवलेली आहे ती, व्यवस्थित तशीच्या तशी लिहून काढून फोटो काढून पाठवायचा. ठीक आहे. मराठीची मॅम. वही वेगळी ठेवायची आहे प्रत्येकाने. तर हो मॅम. आपण आता अनघा, द्विका,
ऑन करा, व्हिडिओ ऑन करा तुमचा. तुम्ही दिसला पाहिजेत ना. तर आपण मला सांगा, आपण काय काय शिकलो मागच्या सत्रामध्ये, कुणाला आठवतं? थोडंफार आठवतं कुणाला? सुविचार शिकलो होतो आपण. काय सुविचार शिकलो की नाही? हो मॅम. हम्म हो मॅम. सुविचार शिकलो, त्यानंतर सूचना फलक शिकलो. हो मॅम. सूचना फलकांमध्ये काय शिकलो, काही आठवतं का कुणाला? सूचना फलक म्हणजे काय? पुस्तक आहे ना सगळ्यांजवळ? कुणाकुणाजवळ पुस्तक आहे? मनवाजवळ नाहीये. बरं, ठीक आहे. ठीक आहे मनवा, तू लक्ष देऊन ऐक, कारण सोपं सोपंच आहे सगळं काही, आज आपण कठीण घेणार नाही. हा, तर पान नंबर 5 काढा. त्यातलं वाचायचंय. एक सुविचार आहे आणि एक सूचना फलक आहे. ठीक आहे. ओजस्वी, आदी, पार्थ, निर्मिती, अवनी, प्रियल. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा. मला दिसा तुम्ही सगळेजण. मॅम माझ्या लॅपटॉप मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी एक मोबाईल वरनं पण जॉईन केलंय. बरं, मग ठीक आहे. तुला जिथं म्हणजे कुठे व्हिडिओ ऑन करता येतो ते ऑन ठेव ना, म्हणजे मला दिसशील तू. ठीक आहे. तर दिसलीस. ठीक आहे. ओके. माझा प्रियल, पण तुझा व्हिडिओ व्हिडिओ ऑन आहे. हो, माझा पण पार्थचा व्हिडिओ ऑन ऑन आहे. आहे. पार्थचा ऑन आहे. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? मी थोडं लांबून बोलतीये, पण ठीक आहे आता. चालेल. तर आपण आता पहिले सुविचार वाचूया एक वेळा. जरा चांगले विचार, आज पहिल्यांदा सुरुवात चांगल्या विचारांनी करूया. काय अर्थ होतो सुविचार म्हणजे काय? सुविचार, विचार म्हणजे चांगला थॉट्स. काहीतरी विचार. चांगला विचार. विचार, ओके. तर आता त्याच्यातलं पहिलं कोण वाचेल? पुस्तक उघडलं सगळ्यांनी? निर्मिती पुस्तक आहे. हे पुस्तक सांगितलं होतं आपण. ठीक आहे, चालेल. तर सुविचार मधनं पहिला सुविचार आहे, मन प्रसन्न असेल. कोण वाचेल? अनघा, द्विका, अनघा वाच. आज वाचण्याची प्रॅक्टिस आहे आपली. मन प्रसन्न असेल तर कामात उत्साह येतो. कामात उत्साह येतो, काम झटपट होते. ठीक आहे. हा, चालेल. तर हे सोपंच आहे एकदम. दुसरं कोण वाचेल? चांगले पेराल. ओजस्वी वाच. चांगले पेराल तर चांगले उगवेल, हे विसरता कामा नये, कारण ते जीवनाचे सूत्र आहे. वाचताना गडबड होते आहे, आपल्याला वाचायची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सराव करायला पाहिजे वाचायचा. तर आता याच्यात आता कोण सांगेल मला याचा अर्थ अजून थोडासा व्यवस्थित? चांगले पेराल तर चांगले उगवेल. आता शब्दशः अर्थ घेतला तर काय होतो याचा अर्थ? शब्दशः म्हणजे तस्साच्या तस्सा. पेराल, काय पेरतो आपण? काय पेरतो? पेरणं म्हणजे काय? उगवणं म्हणजे काय? शेतात काय पेरतो आपण? मॅम झाड. झाडं पेरतो का? झाडं लावतो आपण. मॅम रोप. रोप पण पेरतो का आपण? किती
काहीतरी आपण जे जमीन उकरून जमिनीच्या आतमध्ये एक गड्ढा करून त्याच्यात टाकतो त्याला म्हणतात पेरणं. तर काय पेरतो आपण मग सांगा मला? मॅम बी. बियाणं. ठीक आहे, बी पेरतो आपण. ठीक आहे, आता ती बी जर कुचकी आणि सडकी असेल तर ती उगवेल का चांगली? कशी असावी बी मग? चांगल्या प्रतीची असावी, हो ना? मग चांगल्या प्रतीची बी असेल, चांगलं बियाणं असेल तरच ते काय होईल, त्याच्यावर काय तयार होईल? कोण सांगेल काय तयार होतं बी पेरल्यावर? झाड. लगेच झाड येतं का? पहिली स्टेज काय आहे बी पेरल्या? छोटस प्लांट. त्याला मराठीत काय सॅपलिंग. म्हणतो? सॅपलिंगला मराठीत काय म्हणतो? कोण सांगेल? आज मराठी. हा चला, रोप म्हणतो आपण त्याला, रोप. तर काय पहिले आपण बियाणं पेरलं की काय उगवेल? रोप उगवेल. आणि मग त्याचं रूपांतर कशात होईल? प्लांट मध्ये, म्हणजे मोठ्या झाडात किंवा फळझाडात किंवा फुलझाडात किंवा ज्याची जी बी असेल त्याचं ते रूपांतर त्या प्रकारच्या झाडामध्ये होणार, हो ना? तर आता याच्यात एक्झॅक्टली शब्दशः मिनिंग काय येईल, शब्दशः अर्थ काय येईल याचा? चांगले पेराल तर चांगले उगवेल, म्हणजे चांगलं बियाणं पेराल तर चांगलं रोप उगवेल, हो ना? हा शब्दशः अर्थ झाला. याचा आता दुसरा अर्थ सांगा, आपल्या जीवनात आपण कसा याला उपयोगी आणू? काय काय तुम्हाला आत्मसात करावं लागेल जेणेकरून तुम्ही आयुष्यात पुढे चांगले व्हाल, चांगलं वागाल? जर आपण अजून शिकलं तर अजून हा, माहिती येईल आपल्याला. अजून माहिती. मग कशी माहिती शोधायची पण जी आपल्या उपयोगी पडेल? हा, जी म्हणजे कशा प्रकारचे विचार आपण अंगीकारले पाहिजे? चांगले विचार, हो ना? चांगला विचार एखादा अजून सांगा मला, एखादा चांगला विचार सांगा जो आपल्याला म्हणजे आपल्यालाच चांगलं उत्तम मनुष्य बनवेल. किंवा आपण काय आहे, आपण मनुष्य प्राणी आहोत ना, हो ना? मग काय गुण आहेत मनुष्य प्राण्याचे? काय करतो आपण? काय करायला पाहिजे त्यामुळे आपण जीवनात यशस्वी होऊ? विचार चांगले पाहिजेत. आता त्यातला एखादा चांगला विचार सांगा ना, थोडासा विचार करा. मॅम बोला. खूप एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. खूप एफर्ट्स घ्यायला पाहिजे, पण कशासाठी? तुम्ही आता विद्यार्थी आहात, तर तुमचं काय असायला हवं? तुमचं काय उद्देश असायला हवं? अभ्यास करायला. अभ्यास करायला. मग कसा करायचा अभ्यास? चांगला अभ्यास करायला. अभ्यास करायचा, ठीक आहे. मॅम मेहनतीने अभ्यास करायचा. काय म्हटलं प्रियल? मेहनतीने अभ्यास करायचा. मेहनतीने अभ्यास करायचा, एकाग्रतेने अभ्यास करायचा. तर आता याच्यातला अजून एखादं मला सांगा, जसा चांगले पेराल तर चांगले उगवेल, म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचं तुम्हाला फळ काय मिळणार आहे परीक्षेत? चांगले उत्तम गुण, हो ना? चांगले मार्क्स मिळतील परीक्षेमध्ये. हा, तर अजून दुसऱ्या अर्थी, आता हे झालं विद्यार्थी जीवनामध्ये. पण आता आपण मनुष्य प्राणी आहोत, तर आपण एकमेकांना काय केली पाहिजे? ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे, हो ना? काय तर आता याच्यात तुम्ही मदत, हा काय म्हटलं प्रार? आपण एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे. करायला पाहिजे, सहाय्य केला पाहिजे प्रत्येकाला, ठीक आहे. ज्यांना गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे वेळेवर, आणि मोठ्यांचा आदर राखला पाहिजे. काय आहे ना चांगला विचार, हो ना? उलट उत्तर नाही द्यायची, आहे चांगला विचार, ठीक आहे. तर हे जर तुम्ही चांगले विचार आत्मसात केले तर तुम्ही जीवनात कधी पण चांगले मनुष्य बनाल, हो ना? तर हा झाला एक प्रकारे आपला ह्या सुविचाराचा आपल्या जीवनात आपण कसा त्याला म्हणजे त्याच्यावर आपण अंमलबजावणी करू किंवा आपण त्याचा उपयोग करू. शब्दशः अर्थ काय झाला? चांगलं बियाणे पेरलं तर काय होईल? चांगलं रोप निघेल, हो ना? चांगलं झाड मिळेल, झाडाला छान फळं येतील.
कुचकं बियाणं म्हणजे आणि मग तेच कुचके आणि सडके विचार जर तुम्ही ठेवले दुसऱ्यांच्या बद्दल, काय नसावी, जेलसी नसावी. तो एक प्रकारचा कुचका विचार झाला, हो ना. की त्यांनी ते केलं, त्याच्याजवळ हे छान आहे, मग माझजवळही असलं पाहिजे वगैरे, असं नाही. काय असायला हवं, समाधानी असायला हवं. तर हा जो प्रकार आहे, चांगले पेराल तर चांगले उगवेल, हे विसरता कामा नये, कारण ते जीवनाचे सूत्र आहे. तर कधी पण काय करायचं, विचार कधी पण कसे असावेत, चांगले असावे. ठीक आहे. आता मिहीर, ओके. आता अजून एक आहे, मनापासून. आता हे तर तुमच्या अभ्यासालाच लागू आहे. कोण वाचेल? मनापासून एकाग्रतेने काम केलं तर. चिन्मय वाच. मनापासून व एकाग्रतेने काम केले की जीवनात यश हमखास मिळते. हा, कळलं. आता एखादा विषय कठीण असतो ना, ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही राहत, असतो का? इंटरेस्ट नसलेला विषय तुम्ही कसा अभ्यास करता, सांगा मला जरा. ज्या विषयाची तुम्हाला गोडी नाहीये, तो विषय, त्या विषयाचा अभ्यास कसा करावा? मी अभ्यास काय, कोण बोललं? अनघा, हा, काय म्हणतेस? बोल बोल. जर त्या विषयाची अभ्यास करायला आवडत नसेल तर आपण नीट अभ्यास करत नाही. पण आता काय करायचं आपल्याला, त्याची गोडी निर्माण व्हायला त्याच्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं. त्याच्यातलं काही, सगळेच विषय काही असे कंटाळवाणे नसतात. काही काही असतात, पण त्याच्यातलं काहीतरी जे आपल्याला आवडतो तो भाग पहिले अभ्यासून बघायचा, आणि मग हळूहळू त्याच्यावर काम करायचं, त्याचं वाचन करायचं. आणि कसं करायचं ते वाचन? मनापासून आणि एकाग्रतेने. बरं, ठीक आहे, तो कंटाळवाणा विषय जाऊ द्या. नॉर्मल बाकीच्या विषयांबद्दल पण आपण हेच करू शकतो. मनापासून व एकाग्रते म्हणजे अभ्यास करताना इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. मिहीर, एका ठिकाणी बस. आता तुम्ही सगळेजण एका ठिकाणी बसून जर वाचलं मराठीचं, तर आपल्याला हा 1 तासात आपलं मराठी बऱ्यापैकी समजून येईल आणि सुधरेल, है ना. आपण मराठी शिकायलाच बसलोय ना वर्गामध्ये, हो ना. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण शिकलो सूचना फलक. मॅम, मला एक कॉल येतोय, मी थोड्या वेळी अटेंड करू का? बरं, ठीक आहे, चालेल. लवकर ये. हा, ठीक आहे, चालेल. आता निर्मिती. चला, सूचना फलक म्हणजे काय होतं? आपल्या सूचना फलक आपण खूप छान छान तयार केले होते, आठवतं का? साइन बोर्ड्स म्हणतो आपण त्याला, हो ना. आता त्याच्यातच ते एक्झाम्पल दिलेले आहेत. कोण सांगेल मला एखादा साइन बोर्ड रस्त्याने असलेला वगैरे, काय सोपं असं? निर्मिती, ओवी सांग. मी सांगू? मॅम, रस्त्यावर काय असावं? काय नोटीस, सूचना फलक काय असावा रस्त्यावर? हा, बोल. मॅम, स्पीड बद्दल असावा, तर ठीक आहे, काय असावं? मॅम, काय म्हणतो स्पीडला? मॅम, गती. मोबाईल मध्ये थोडं प्रॉब्लेम व्हायले. अच्छा, ओबी, हा, कोण सांगताय? रस्त्याने जाताना सूचना फलक, बोल. जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा आहे ना, हेल्मेट घालायचं असते. हेल्मेट घाला. जर 2 व्हीलर चालला असेल तर. हा, तर मग सूचना फलकावर काय लिहिलेलं असेल? वाहने हेल्मेट घालूनच हेल्मेट घालायचं असते. दुचाकी वाहने हेल्मेट घालून चालवावी. ओके, डोक्यात हेल्मेट घालून चालवावी. ठीक आहे. अजून एखादं सांगा. मॅम, बोला. मॅम, झेब्रा क्रॉसिंग.
झेब्रा क्रॉसिंग बद्दल काय असेल? झेब्रा मॅम क्रॉसिंग बद्दल काय लिहिलेलं असतं का? आपण नोटीस बोर्ड नो नो बद्दल बोलतोय, बोर्ड बद्दल. मनवा एखादं विचार कर ना, इंग्लिश मधलं मराठी ट्रान्सलेट कर. अनम्यूट कर, तू बोलतेस ऐकू येत नाही. मॅम विचार करते. विचार करा. चला, आपण इतका प्रवास करतो बाहेर रस्त्यानी, कितीतरी सूचना फलक दिसतात. हा, अजून कुठे असतात सांगा आता. आपण याच्यावर बोलू. दवाखाना. दवाखान्यात काय असतात? दवाखान्यातले सूचना फलक सांगा पटकन. दवाखान्यात शांतता औषध. पाळा. शांतता पाळा. अजून काय? कशाचा वापर करू नका? मॅम औषध. मॅम दवाखान्यात सूचना पेशंट साठी सूचना द्यायच्या आहे. पेशंट जे तिथे जातात दवाखान्यात त्यांच्यासाठी सूचना पाहिजे आपल्याला. तुला कळलं का प्रयाण? सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्ड किंवा असं काय म्हणतात त्याला आपण, इन्स्ट्रक्शन्स एक प्रकारच्या. तर काय इन्स्ट्रक्शन्स असाव्या त्याला म्हणतात सूचना मॅम फलक. हा, मॅम मास्क घालावा. मास्क घालावा. ठीक आहे. ओजस्वी. हा, मॅम मला रस्त्यावरती गाडी चालवताना दूरध्वनीवरती बोलावे नाही. बोलायचे नाही. ठीक आहे. मोबाईलचा वापर टाळा. आता दूरध्वनी वापरत नाही ते, मोबाईल वापर. ठीक आहे. मोबाईलचा वापर टाळावा. वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळावा. त्यानंतर वाहने सावकाश चालवा, है ना? ठीक आहे. आता आपण दवाखान्याबद्दल बोलतोय. दवाखान्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन्स असायला हव्यात? मिहीर सांग बरं. मिहीर, बसला का एका ठिकाणी तू, की अजूनही हलतोयस? हॉस्पिटलमध्ये काय असाव्यात इन्स्ट्रक्शन? दवाखाना म्हणजे हॉस्पिटल. काय असतं लिहिलेलं तिथे? पण मॅम आपण तिथे पण मोबाईलचा वापर करू नये आहे ना, लिहिलेलं असतं ना. येस हा, मग त्याचा दुसरा अर्थ काय झाला? बोलू नका. बोलू नकाचा तिसरा अर्थ काय झाला? बोलू नका म्हणजे काय? राखा. शांतता राखा. शांतता राखा. ठीक आहे. हा, तर आत्ताच्या आता आपल्याला मराठीतले कितीतरी नवीन शब्द कळले. चालेल. त्यानंतर बसमध्ये काय असू शकतं? बसमध्ये मॅम बसमध्ये कुणासाठी राखीव जागा आपलं हात खिडकीच्या बाहेरने ठेवायचं. असं लिहिलेलं नसतं तिथे. मॅम हा, काही इथे थुंकून हे. इथे थुंकू नये. व्हेरी गुड, मस्त. तर इथे थुंकू नये. हे जे आहे सूचना फलक हा कुठे अजून असू शकतो सांगा मला. अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी असू शकतो? सार्वजनिक ठिकाण, पब्लिक प्लेसेस काय असावेत? कुठे कुठे असू शकतो? रेल्वे स्थानकावर. काय झालं आज सगळेजण असे का करताय? आपण इतकं सोपं सोपं घेतोय आणि जे सगळं झालंय मागच्या सत्रामध्ये तेच रिव्हिजन सुरू आहे. हा, नवीन तर काही विचारत नाहीये मी. काय रेल्वे स्टेशनवर असतं ना, इथे थुंकू नये. ठीक आहे. कचरा कुंडीतच कचरा टाकावा. लाईन मध्ये चाला. लाईन मध्ये चाला कुठे असावं सांगा मला. एका रांगेत. शाळेत. शाळेत एका रांगेत शिस्तीत चालावे. शिस्त पाळा. त्यानंतर बगीच्यामध्ये. बगीचा काय झाला पुन्हा? सार्वजनिक ठिकाण, पब्लिक प्लेस झालं ना, गार्डन. तिथे काय काय असावं? कचरा कुंडीतच टाकावा. मॅम बोला. मॅम म्युझियम मध्ये असतं ते, इथे कोणत्याही वस्तूला हात न लावले. फुले तोडू नका. हो ना, फुलांना हात लावू नका. फुले तोडू नका. असे सगळे सूचना फलक. तर हे आपण मागच्या सत्रामध्ये शिकलो. आता आपण घेऊया थोडस जनरल नॉलेज. आता आपला वर्तमानपत्र येतं रोज. रोज येतं. तर आता रोज ज्या गोष्टी घडतात त्याला आपण मराठीत काय शब्द आहे?
ओके, अवनी तू अनम्यूट होऊन बोलू शकतेस ना? तू चॅट मध्ये काय टाकलंस? अवनी तू आहेस का? काय झालं? चॅट मध्ये का बरं टाकलं? बोगदा येत आहे. अरे अनम्यूट होत नाहीये, एक मिनिट थांब. पुन्हा जॉईन कर, पुन्हा रिजॉईन कर, होईल तुझं. अवनी माझा आवाज येत असेल तर पुन्हा जॉईन कर. हा, वर्तमानपत्र रोज येतं, त्याला आपण मराठीत काय शब्द वापरतो? मी सांगते नंतर पेज नंबर, पण आता पहिले मला सांगा. एक रोज येतं ते, त्यानंतर एक महिन्यातनं एकदा येतं ते, त्यानंतर वर्षातनं एकदा येतं ते. मॅम न्यूजपेपर हा, मॅम मी न्यूजपेपर सांगू? न्यूजपेपर. न्यूजपेपर तर न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र, ठीक आहे. ते रोज येतं, त्या रोज येणाऱ्या गोष्टीला आपण मराठीत काहीतरी शब्द आहे, तो मॅम शब्द काय आहे? दैनिक. मॅम दैनिक. दैनिक. हा, दैनिक म्हणजे दररोज निघणारे, दररोज निघणारे, ठीक आहे. हा, तर आता काढा पेज नंबर 49, 49. आणि वहीत लिहायचंय. म्हणवा मी याच्यावर पाठवेन तेव्हा कॉपी करून देशील, ठीक आहे. आता आपण किंवा बोलता बोलता लिहिणं पण होऊन जाईल तुझं. लिहा सगळ्यांनी, 2 कॉलम करा, 2 कॉलम करा. कॉपीच करायचं आहे पुस्तकातनं, पण जरा नीट कॉपी करायचं. आजचं आपल्या लिहायची आणि बोलण्याची आणि वाचायची प्रॅक्टिस आहे. आज आपण नवीन काही शिकणार आहे, नवीन पुढे काही. मागच्या वेळी एक मी क वरून पॅराग्राफ सांगितला होता, काय तशा प्रकारचं तुम्हाला बनवायला पण सांगितलं होतं. काही बनवलं कोणी? आठवतो का क चा पॅराग्राफ? कात्रीने कैस कचा कचा कापले आणि हे सगळं होतं त्यात. केळकर काकांनी केळकर काकूंचे केशव असतो त्यांच्या त्याच्यामध्ये. चला, लिहिलं का सगळ्यांनी? केले का 2 कॉलम? हे बघा, ह्या पेजवरचा आहे, हे बघा इथे लिहिलेलं. 2 कॉलम मध्ये काय लिहायचंय? एका साईडला लिहायचंय, दिसतंय का तुला? पिन करू का मी? बरं थांब, दिसतंय का? नाही मॅम, म्हणजे त्याच्या आत काय लिहिलंय दिसत नाही. एक मिनिट थांब. आता दिसतंय? नाही मॅम, थोडा ब्लर दिसतंय अजून. आता दिसतंय? आता दैनिक. कळलं? ठीक आहे, समजलं सगळ्यांना? चालेल. तर मी हे लेफ्ट पहिले डाव्या बाजूचं पहिला शब्द लिहा, दैनिक. सगळ्यांजवळ लिहिलं आधी, मला तू लिहिताना दिसला पाहिजे, सगळेजण लिहिताना दिसले पाहिजे. पार्थ, प्रियल लिहा सगळेजणी. आणि काना मात्रा वगैरे करेक्ट पाहिजेत आता, कारण आता आपली पुढची परीक्षा त्याच्यावरच जास्त भर राहणार आहे. दैनिक काय आहे? दैनिक म्हणजे कोण सांगेल? कोणी वाचलं? मनवासाठी कोणीतरी सांगायचंय. मनवाजवळ पुस्तक नाहीये. हा, निर्मिती सांग काय लिहिलेलं आहे दैनिक म्हणजे? बोल ना. मॅम मला दैनिक म्हणजे जे दिवसातनं एकदा होतं. त्यातनच वाचून सांगायचंय. तो कॉलम आहे ना, त्याच्यातलं वाच ना. पेज नंबर 49 सांगितलं ना, 49. मॅम ऍक्च्युली मी आता बँगलोरच्या बाहेर आहे, म्हणून माझं पुस्तक ओके, माझ्याजवळ तुझ्याजवळ नाही. पुस्तक नाहीये. ओके, मग तसं सांग, ठीक आहे. कुणाजवळ पुस्तक आहे? आधी जवळ आहे ना, मग वाच आधी, वाच त्याच्यातलं दैनिक. मॅम दैनिकच्या खालीच लिहायचंय ना? दैनिकच्या बाजूला लिही किंवा खाली लिही, चालेल. नाही, बाजूला लिहायचं. दैनिक दररोज निघणारे, प्रकाशित होणारे. ओके, तो न जो आहे तो पाण्याचा न आहे. दररोज निघणारे लिहा. दररोज निघणारे किंवा प्रकाशित होणारे.
दररोज मॅम प्रकाशित होणारे पण लिहिलं तरी चालेल. मॅम त्या दोन याच्यामधून आपण एकच लिहू शकतो का? एक तर दररोज प्रकाशित होणारे लिही. दररोज हा शब्द महत्वाचा आहे. थोडं जास्तीचं लिहिलं तर प्रॅक्टिस तेवढीच होते ना. का बरं एवढं कंजूसी काय आधी? मॅम होणारे नंतर प्रकाशित होणारे, दररोज निघणारे, प्रकाशित होणारे इज दैनिक. ठीक आहे. दुसरा शब्द आहे साप्ताहिक. लिहिताय ना सगळेजण? हे लिहिलेलं मला पाहायचंय तुम्ही बघून तरी व्यवस्थित लिहिता की नाही. साप्ताहिक काय असावं साप्ताहिक म्हणजे? मनवा सांग मला. मॅम हिंदीमध्ये सप्ताह म्हणतो ना आपण. काय आहे? मॅम वीक मध्ये आठवड्यात क्लिवन्स. तर मग हा आता वीकली वन्स. तर त्याचा अर्थ होतो साप्ताहिक. साप्ताहिक. ओके. साप्ताहिक लिहिताना साप्ताहिक. साप्ताहिक. तर त्याचा अर्थ काय झाला ओजस्वी सांग. मॅम वीकली. अगं इंग्लिश मध्ये नाही मराठीत सांग. ते काय लिहिणार आहेस तू? मॅम साप्ताहिक सप्ताह मज्जा येऊन राहिली आहे वाचताना. चला आज आता सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. ली म्हणवा. सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. प्रियल तू कॉपी करतेस? चिन्मय तुझ्याजवळ आहे पुस्तक? हो मॅम. ठीक आहे. साप्ताहिक सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. त्यानंतरचा शब्द कोण वाचेल? अनगा वाच. चिन्मय वाच. पाक्षिक. 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 क्ष लिहिता तुला? क्ष लिहिता येतो का? क्षत्रिय क्ष. यस मॅम. हा तर पाक्षिक लिहा. पला काना पा क्ष आणि हा छोटी ई. ओके. छोटी ई ची वेलांटी. पाक्षिक. हा तर पाक्षिक म्हणजे आता झालं डेली झालं म्हणजे दररोज होणार झालं. आठवड्यातनं एकदा निघणार झालं. आता आठवड्यानंतर किती दिवस आपण घेऊ? मनवा सांग मला. आठवड्यानंतर महिन्यातून आठवडा झाला. पहिला एक दिवस झाला. दररोज झालं. आठवडा झालं. मग नंतर काय येईल? महिन्यातून. एकदम महिना येईल का? हाफ ऑफ द मंथ. मॅम 15 days. 15 days 15 दिवस. ओके. पाक्षिक लिहिलं का? आधी लिहितोयस ना? मिहीर काय झालं? बरं नाही आहे का? हा बोल. चिन्मय काय म्हणतो? मॅम अमावस्यानंतर जे 15 दिवस पौर्णिमेपर्यंत असतात ते हेच. बरोबर. ठीक आहे. तो भाग वेगळा. ठीक आहे. आपण आता 15 दिवसांमध्ये जे प्रकाशित होतं त्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. न्यूजपेपर, वर्तमानपत्र, दैनिक. ठीक आहे. वीकली एखादं मॅगझिन येतं ते साप्ताहिक. आता येईल पाक्षिक. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातनं एकदा प्रकाशित होणारे. मॅम त्याचा अर्थ आहे का पुस्तकात लिहिलेला? पुस्तकात लिहिलेला. ठीक आहे. पहिलं झालं दैनिक, दररोज प्रकाशित होणारे. साप्ताहिक, सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. लिहिलं का अनघा द्विका? बघताना मला लिहिताना दिसत नाही तुम्ही. झालं लिहून. आणि अवनी झालं? चालेल. अवनी वाच बरं मग आता पाक्षिक बरोबर. मला मनवाला सांग. पाक्षिक 15 दिवसातनं एकदा प्रकाशित होणारे. 15 दिवसांतून. दिवसातनं नाहीये ते. दिवसांतून. असताना बरोबर उच्चार करा. उच्चारावर हे बघा मराठीचं काय आहे? जसा उच्चार करता तसंच आपण लिहितो. त्यामुळे उच्चार फार शुद्ध हवेत. उच्चार शुद्ध असले की आपलं लिखाण पण शुद्ध होतं.
तर दिवसांतून 15 दिवसांतून एकदा प्रकाशित होणारे पाक्षिक. हा, अनघा अद्विका पुढचं काय आहे सांगा मला पाक्षिक नंतर. काय आहे पाक्षिक नंतर? काय झालं दोघी जणी का अशा बघताय? पहिल्यांदाच बघितल्यासारखं. अनम्यूट अनम्यूट, आवाज नाही येत आहे. मासिक, व्हेरी गुड. ठीक आहे, पाक्षिक झालं 15 दिवस. मासिक किती मग म्हणवा? मॅम महिन्यातून महिन्यातून. तर मग काय म्हणशील तू? महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. या, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. एक तर आपण एवढे सगळे शब्द तसे वापरत नाही, पण माहिती असलेले बरे म्हणून लिहायला लावते. ठीक आहे, तेवढीच लिहायची प्रॅक्टिस, पण सराव झाला पाहिजे लिहिण्याचा म्हणून लिहायला लावते. ठीक आहे, आधी झालं का लिहून तुझं? आता झालं? मासिक झालं. नंतरचा शब्द कोण वाचेल? रियल आहे का पुस्तक? हो मॅम. एक तर खूप छान तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक आहे, मला फार आनंद झाला. मला वाटलं एक मॅम दोन जण. मी बोलू? म्हण, पुढचं बोल. पुढचं आहे त्रैमासिक. 3 महिन्यातून. त्रैमासिक नाही येते, त्रैमासिक. ऐची मात्रा आहे त्रवर. त्रैमासिक 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. हा, लिहा म्हणवा. त्रैमासिक. लिहिता येतो? लिहिता येतो ना? हा, ठीक आहे. मग त्रैमासिक 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर काय येईल? हा, आधी झालं का लिहून? 3 महिन्यातून एकदा प्रकाशित. हा, 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणार आहे. हे सगळं आपण मासिकांबद्दलच बोलतोय, मासिक किंवा न्यूजपेपर किंवा हे. त्यानंतर अर्धवार्षिक. मॅम बोल, अर्धवार्षिक काय आहे? 6 महिने. 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. हे बघा, प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे लिहायची, त्यामुळे ते वाचून 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 लिहायचं तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, वाच बरं ओजस्वी, वाच पुन्हा एक वेळा अर्धवार्षिक. 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. निर्मिती लिहिलंस का? तू लिहितेस का? तो शब्द काय? अर्धवार्षिक. अर्ध रफार लिहायचा आहे धवर आणि श पोटफोड्या श आहे, षटकोणचा श. ठीक आहे, हो. अर्धवार्षिक 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. सहा महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. वार्षिकचं वाचू? शेवटचं काय असावं? 1 मिनिट थांबून आपण थोडस विचारू. शेवटचं काय असावं? 6 महिने झाले, 6 महिन्यानंतरचं अर्धवार्षिक झालं. शेवटचं काय असावं म्हणवा? वार्षिक. वार्षिक. ओके, वार्षिक काय असावं मग? सांगा मला, सांग मला म्हणवा. मॅम 12 महिन्यातून एकदा. आता 12 महिन्याला आपण काय म्हणतो? वर्षातून. वर्षातून, 1 वर्ष आहे ना. आता वर्षातून एकदा प्रकाशित होणारे. ओके, चला आज छानसा धडा वाचूया आपण. फक्त 15 मिनिटं. छोटीशी गोष्ट आहे. बरं, कोणी
तयार केलं का? क ची भाषा केली आपण त्या दिवशी, तसं कोणी तयार केलंय का? प ची भाषा वगैरे कोण होतं त्या दिवशी? झालं सगळ्यांचं लिहून? प्रयाण, आदी, मिहिर झालं का लिहून? मॅम झालं लिहून. आणि मिहिर तू आजच येतोय का क्लासमध्ये? मागच्या 2 वर्गात होतास का तू? मागच्या क्लासमध्ये होतो, त्याच्या मागच्या क्लासमध्ये नव्हतास. बरं. मग पत्र लिहिलंस का तू? पत्र लिहायला सांगितलं होतं मित्राला किंवा मैत्रिणीला? कुणी लिहिलं पत्र? मला पार्थचा दिसलं, अजून कुणाचं दिसलं? हॅलो मॅम, माझा आवाज ऐकू येतो? हा, हो मॅम. मनवाचं झालं. बरं. आणि चिन्मय पत्र लिहायला सांगितलेलं होतं मित्राला किंवा मैत्रिणीला, ते लिहून पाठवायचंय. ठीक आहे, चला आता आपण ना एक छानशी छोटीशी गोष्ट वाचू. पेज नंबर 18. आता ज्यांच्याजवळ पुस्तक नाही त्यांनी ऐका, आणि मी त्याच्यातनं प्रश्न विचारेल, त्याच्यावर उत्तरं द्यायची आहेत त्यांनी. आणि बाकीच्यांनी ज्यांच्याजवळ पुस्तक आहे त्यांनी लक्ष देऊन वाचायचंय. मी कुणालाही वाचायला लावेल कुठलाही पॅराग्राफ. पेज नंबर 18, पान क्रमांक 18. पेज नंबर, पाठाचा नंबर आहे 8. 18 म्हणजे किती? काय मराठीत 18, इंग्लिश मध्ये 18. काय नाव आहे धड्याचं त्या? कुंदाचे साहस. कुंदाचे साहस. कुंदाचे साहस. ठीक आहे, छान आहे गोष्ट. तर चला पुढण्यापासून सुरुवात करूया. बाकीच्यांनी ऐकायचं आहे. ओजस्वी आहेस का? बरं थांब. हो मॅम. बरं थांब, आपण ओवी पासून. ओवी तू वाचते का? ठीक आहे मॅम. पहिला पॅराग्राफच. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसाळ्यामुळे नदीचे प्रवाह वाढत होते. ठीक आहे, एक मिनिट थांब. हा, निर्मिती सांग, काय नदीचं नाव काय? नदीचं नाव काय बोलली? ओवीनी आता वाचलं. मॅम मला ऐकून नाही आलं. थोडं कनेक्शन खराब आहे. बरं, पुढचं कोणाला कळलं नदीचं नाव काय आहे? मॅम मी ओजस्वी. सांग. सोना नदी. सोना नदी. आणि वातावरण कोणतं होतं? कशाचे दिवस होते? पावसाळ्याचे दिवस होते. ठीक आहे. अवनी तुझं जो पुस्तक आहे? हो मॅम आहे. छान. चल पुढचा पॅराग्राफ वाच. आता लक्ष द्या, अवनी जोराने वाचणार आहे. थोडं सगळ्यांना ऐकू येईल असं वाचलं. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. छान. ठीक आहे. तर आता कुंदा काय होती? जलतरणपटू होती. म्हणजे काय होती? पोहण्यामध्ये एक्सपर्ट. पोहण्यामध्ये एक्सपर्ट. ठीक आहे, म्हणजे गुड स्विमर. ठीक आहे, तर चांगली स्विमर. कधी शिकली ती ऍक्च्युली पोहायला? वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली. ठीक आहे. हा, मॅम पुढचा पॅराग्राफ रीड करू? कोण? हो कर, चालेल. मॅम चिन्मय. वाच.
खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळालेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाच्या मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा, वाचवा हो. हा कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. थांब एक मिनिट. कोण पाण्यात पडलं? मनवा. मॅम रंदा. रजिया. रदिया. हा. आणि जलतरणपटू कोण होती? मॅम कुंदा. कुंदा. मग आता रजिया पाण्यात पडली हे कोणी जोरात ओरडून सांगितलं? मॅम आठवत नाही. याला म्हणतात लिसनिंग स्किल्स. वाढवा जरा आपले ऐकण्याचे स्किल्स. ठीक आहे. तर तिथे कोण होतं? ऍक्च्युली 2 लहान मुली ज्या होत्या, नीला आणि रजिया, त्या खेळता खेळता कुठे गेल्या? नदीकडे गेल्या. त्यातनं रजिया पाण्यात पडली तर कोण ओरडलं असेल मग? तिच्यासोबत कोण होती खेळ? तिची मैत्रीण. तिची मैत्रीण. नाव आत्ता सांगितलं ना? मॅम नीला. नीला. ठीक आहे. तर आता रजिया पाण्यात पडली, नीला ओरडली, तर कोण पळत गेलं मग नदीकडे? मॅम कुंदा. कुंदा. ठीक आहे. आता कुंदा गेल्यावर काय झालं आपण ऐकू. आधीकडून. चला आधी वाचा. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. मुलींचा गलका वाढला होता. धावत येऊन क्षणभर उभी राहिली. आवाज येत नाही. आधी तू व्हिडिओ ऑफ कर. पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चाललेली होती. आधी 1 मिनिट थांब. तुझा आवाज नाही बरोबर आला, त्यामुळे निर्मितीला कळणार नाही काय वाचलं. कोण वाचेल? प्रियल, वाचतेस का? तुझा व्हिडिओ ऑफ कर आधी, म्हणजे वाचायला बरं पडतं. तुला वाचायला लावतो. प्रियल वाच. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. गलका म्हणजे काय? गलका करणे. गलका काय करत असतील त्या मुली? सगळ्यात लहान मुली, सगळ्या मैत्रिणी तिच्या. काय होत असेल तेव्हा? म्हणजे कोणीतरी पाण्यात पडलं तर काय करतो आपण? मॅम आरडा मारणे. आरडाओरडा वाढला होता. ओरडणं वाढलं होतं. ठीक आहे. गलका म्हणजे आवाज करणं मोठा. ठीक आहे. त्याला म्हणतात गलका. ठीक आहे. पुढे वाच. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. सोनू, कॅन यू गो देयर? रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. आता ते गटांगळ्या खाणं म्हणजे काय प्रकार असावा? सांग मला. कोण सांगेल? म्हणजे नदीचा प्रवाह असेल, वाहती नदी असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये ती उभी राहू शकणार नाही ना. उभी राहू शकणार नाही, तर आपण त्या प्रवाहासोबत असं वाहत जातो. ते वाहत जाणं आहे, तो त्याला शब्द आहे गटांगळ्या खाणं. म्हणजे नादड उभं राहता येत आहे, नादड ते हात पाय हलवता येतात. ते प्रवाहासोबत वर खाली होणे. ठीक आहे. हा, गटांगळ्या खाणे. तर कोण पाण्यात पडली होती? रजिया. ठीक आहे.
पुढचं कोण वाचेल? पार्थ वाचतोस का? हो. चला आपल्याजवळ 5 मिनिट अजून आहे. वाच वाच. आपण कोणत्या पॅराग्राफवर आहे? मी आता लिहित होता. काय लिहत होता तू? ते वार्षिक आणि अरे ते अर्धवार्षिक. बरं ठीक आहे चालेल. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी हा. घेतली. वाच. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत सरसर पोहत सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे रझिया बुडते आहे. एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोर जोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. व्हेरी गुड. छान. मिहीर, तुझ्याजवळ आहे पुस्तक? तू काय करतोयस? शेवटचा पॅराग्राफ वाच पटकन. निर्मिती, कळली का गोष्ट काय आता? हा ठीक आहे, आपण वाचू. वाच पटकन, आपल्याजवळ 5 मिनिटं राहिली शेवटची. थोडं जवळ आहे, आवाज येत नाहीये. तुझा आवाज येत नाहीये. थांब 1 मिनिट. ठीक आहे. काठाकडे आणले. लोकांनी कुंदाने तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. ठीक आहे. निर्मिती, रझियाला वाचवायला कुंदाने काय केले? पाण्यात काय केले? मॅम पोहले का? पाण्यात उडी घेतली आणि रझियाला पकडून पोहत रझियाच्या दंडाला पकडून तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला. ठीक आहे. ओजस्वी, पुढचं वाच. मनवा, कळली का गोष्ट? ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये विचारीन मग सगळं. चला आता शेवटचा पॅराग्राफ वाच. ओजस्वी पटकन वाच. ही बातमी रझियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने
दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यांतून आनंद आनंदाश्रू आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळे माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. चिन्मय पुढचं वाच. रजियाने कुंदाला मिठी मारली तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांनीच कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. खूप छान. तर आता ही गोष्ट कशाबद्दल होती सांगा मला पटकन, थोडक्यात. कोण सांगेल? मनवा, कळली का गोष्ट? काय केलं? काय सांग. मॅम, या गोष्टीमध्ये एक कुंदा नावाची मुलगी दुसऱ्या मुलीचं जीव वाचवत होती. जीव वाचवते, ठीक आहे. तर काय असं काय आपण याच्यातनं काय बोध घेऊ शकतो या गोष्टीतून? दुसऱ्यांची नेहमी मदत करायची. नेहमी मदत करायची. तुम्हाला शक्य असेल तर, पोहता येत नसेल तर बुडणाऱ्याला वाचवायला जायचं नाही. पण तुम्हाला शक्य आहे, तुमच्याजवळ ते स्किल आहे, साहस करावे. साहस दाखवावे जर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असेल तर. ठीक आहे. तर आपण तिचं कौतुक करू कुंदाचं. आणि आता पुढच्या वर्गात याच्याबद्दल मी तुला प्रश्न उत्तर विचारेन. ठीक आहे. याचे प्रश्नोत्तर. आता निर्मिती, तुझ्याजवळ पुस्तक आहे, तोपर्यंत येऊन जाईल. मनवा, मी तुला याचा एक हे काढून पाठवेल. ठीक आहे. हा मॅम, चालेल. आणि बाकी सगळ्यांजवळ पुस्तकं आहेत ना, तर एक वेळा वाचून घ्या आणि ते प्रश्नोत्तर वाचा एक वेळा फक्त. त्याच्यानंतर आपण पुढे नंतर काय घेऊ ते पुढच्या शुक्रवारी सांगेल, म्हणजे गुरुवारी सांगेल. ठीक आहे. तर आता याचे प्रश्नोत्तर जे आहेत, तर एक कोण याच्यात विरुद्धार्थी शब्द पण आहेत. आणि प्रश्न 1, बरं, प्रश्न 1 मधले पहिले 3 प्रश्नांची उत्तरं लिहून काढा. चालेल? हा, निर्मिती, ते होमवर्क राहील. हा, पहिल्या 3 प्रश्नांचे, ठीक आहे, पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं पुरेल. हा, चालेल. ठीक आहे, जास्त होमवर्क नाही देत, तेवढाच देते. आणि ते दैनिक, साप्ताहिक वगैरे एक वेळा वाचून यायचं, पुढच्या वर्गामध्ये विचारेन पुन्हा. म्हणजे अ आ ईच ना? काय आई? अच्छा, आई. हो, ठीक आहे. प्रश्न 1 मधला आई फक्त. ठीक आहे. आणि विरुद्धार्थी वगैरे आपण पुढच्या वर्गात बघू. चालेल. आज जर आपल्याला वेळ थोडा 5 मिनिटं आपण जास्त घेतले. आणि सगळ्यांनी आता पुढच्या शुक्रवारी भेटू. तोपर्यंत शुभरात्री सगळ्यांना. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. कुणाला काही अजून शुभरात्री मॅम. बाय. शुभरात्री मॅम. शुभरात्री.